नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. जरी बंगालच्या निवडणुकीचा निकाल लागून शुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली आणि आज त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासकीय सेवेतले खूप मोठे बदल, जसं की मुख्य सचिव बदलणं, स्वतःचं जे सीएमओ ऑफिस आहे ते मोठं करणं, असं सगळं केलं असलं तरी बंगालच्या निवडणुकीतल्या विजयाचं कवित्व भाजपचं ते काही संपणार नाही. भारतीय जनता पार्टीनं आमचा विजय चोरला आहे आणि तो SIRच्या माध्यमातून चोरला आहे असं म्हणत ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस हा थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय, आकडेवारी घेऊन पोहोचलाय. आणि म्हणून ज्या प्रेक्षकांना आठवतंय, बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की आमचं बंगालचं विश्लेषण चुकलं, साफ खोट आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हटलं होतं की बंगालची निवडणूक ही SIR विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी असेल. आणि जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक मतदानासाठी बाहेर पडले तेव्हाही मी म्हटलं होतं की हे SIRच्या विरोधातलं मॅन्डेट तर नाही आहे, की हे अँटी इन्कम्बन्सीच्या विरोधातलं मॅन्डेट आहे. सो हे भाजपनं आपल्या विजयाचं श्रेय जे काही त्यांचा आहे तो विजय आमच्याकडनं चोरून घेतला असं म्हणत तृणमूल काँग्रेस जी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचली आहे, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये काय झालं, कोणते मुद्दे आहेत, कोणती आकडेवारी तृणमूल काँग्रेसनं सादर केली आहे, हे समजून घेण्यासाठी हे कव्हरेज शेवटपर्यंत पहा. महत्वाचं म्हणजे मी अनेक वेळेला म्हणतो आणि मी आनंदी आहे की तुमचा इतका भरघोस पाठिंबा आहे. सोपं नाही. 1 वर्ष आणि केवळ काही महिन्यामध्ये, एक वर्ष आणि समजा 6 महिने म्हणजे 1.5 वर्षात आम्ही जवळपास 4 लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठतोय. आणि एवढ्या कालावधीमध्ये तुमचा पाठिंबा आहे म्हणून थोडके नाही 11,52,00,000 व्ह्यूज आतापर्यंत आमच्या ह्या वर्षभराच्या प्रवासात मिळालेत. आणि म्हणून तुम्हाला असंच तटस्थ आणि सत्याच्या जवळ जाणारं विश्लेषण पाहायला आवडतं, याचा मला आनंद आहे. सुप्रीम कोर्टामध्ये TMC स्पेसिफिक 292 पैकी 31 जागांचे निकाल घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हटलंय TMCनं की या 31 जागेमध्ये विजयाचं अंतर हे SIRची जी मतं आहेत त्याच्या कपातीपेक्षा कमी आहे. आणि कोर्टाने सुद्धा त्याच्यावरती टिप्पणी करताना असं म्हटलंय की जर असं असेल तर मग नवीन याचिका दाखल करा. थोडक्यात काय, तर हे प्रकरण इतक्यात संपणार नसल्यामुळं जी टिप्पणी मी आता काढली ती आधी वाचून दाखवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल की हा मुद्दा का महत्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयात TMCनं दावा केला आहे की बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 31 जागावर भाजप आणि TMC यांच्यामध्ये हार आणि जीत म्हणजे जय आणि पराजयाचं अंतर हे SIR मध्ये जेवढी मतं कमी झाली तेवढं आहे किंवा इनफॅक्ट त्याच्यापेक्षा कमी. सोमवारी TMCचे खासदार आणि वकील कल्याण बॅनर्जी म्हणजे आजच यांनी ही बाब न्यायमूर्ती मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मांडली. खंडपीठानं सांगितलं की माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर नेते बंगालमध्ये झालेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्याला आपण SIR म्हणतो त्याच्या विरोधामध्ये नवीन याचिका दाखल करू शकतात. आणि त्याच्यावरती पुढं या वकील महोदयांनी काय म्हटलं ते खरोखर फार महत्वाचं आहे. यावर TMCने म्हटलं की एका प्रकरणात त्यांच्या उमेदवाराचा पराभव 862 मतांनी झाला, तर त्या जागेवर 5,000हून अधिक मतदारांची नावं यादीतनं वगळण्यात आली होती. TMC आणि भाजप यांच्यातील एकूण मतांचं अंतर सुमारे 32 लाख होतं आणि मतदार वगळण्याविरोधातली 35 अपीलं अजूनही प्रलंबित आहेत. सो जो काही फरक झालाय भाजप आणि TMCच्या विजयातल्या अंतराचा तो 32 लाख मताचा आहे केवळ. जिथे 6 कोटी मतदार आहेत त्या 32 लाख मतदारांनी ही कमाल केली असं TMCचं म्हणणं आहे. पुढं असं आहे, निवडणूक आयोगानं या युक्तिवादांना विरोध करताना म्हटलं की अशा प्रकरणामध्ये योग्य उपाय म्हणून निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल करणं हे त्याचं काम आहे. आयोगाचं म्हणणं आहे की SIR आणि त्यासंबंधीच्या विवादामध्ये याच प्रक्रियेअंतर्गत जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. आता त्याच्यावरती पुढं खूप इंटरेस्टिंग भाग झाला तो म्हणजे 4 वर्षाचा संदर्भ आला. तो कुठे आहे बघा. TMCच्या वतीनं हजर असलेले वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी न्यायालयाला सांगितलं की सध्याच्या गतीनं अपिलीय न्यायाधिकरणांना या अपील निकाली काढण्यासाठी सुमारे 4 वर्ष लागू शकतात. म्हणजे आता जे कुठले 32 लाख मतदार वगळले गेलेत त्यांना पुन्हा त्या मतदार यादीमध्ये येण्यासाठी 4 वर्ष लागतील. माझ्या मते ज्या वेळेला भारतीय राज्यघटना लिहिली गेली त्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य काय की जी अडल्ट फ्रँचायझी आहे म्हणजे ज्यांना विशिष्ट वयाची वयोमर्यादा पूर्ण झाली, ते मग स्त्री असो किंवा पुरुष असो,
ते तृतीयपंथी असो, सगळ्यांना या देशामध्ये मतदानाचा अधिकार मिळाला. आणि तो मतदानाचा अधिकार ज्या महिलांना अगदी प्रगत US मध्ये आणि ब्रिटनमध्ये पण आंदोलन करून मिळवावा लागला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही सगळ्यात मोठी महत्वाची देण असल्यापैकी एक आहे. आणि म्हणून जर एवढ्या लोकांना केवळ त्यांनी काही कागदपत्र दिली नाहीत किंवा तत्सम काही बाबी असतील म्हणून मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवणं हे सर्वथा योग्य होतं, पण ते झालं आहे. आणि आता काय झालंय बघा, नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपनं 2094 पैकी 294 पैकी 207 जागा जिंकल्या, तर TMCला केवळ 80 जागा मिळाल्या. या निवडणुकीमध्ये राज्यात 90% जास्त मतदान नोंदवलं गेलं, विच वॉज अ रेकॉर्ड. भाजपला एकूण 2,92,24,804 मतं मिळाली. तृणमूल काँग्रेसला बघा 2,60,13,377 मतं मिळाली. भाजपला TMC पेक्षा फक्त 32,11,427 मतं मिळाली. म्हणजेच 293 जागाच्या हिशोबात भाजपला प्रत्येक जागेवरती सरासरी TMC पेक्षा 10,960 मतं अधिक मिळाली. राज्यात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमुळे 91 लाख मतं कमी झाली. म्हणजेच प्रत्येक जागेवर सरासरी 30,000 मतं वगळली गेली. एकूण 293 जागेपैकी 176 जागावर विजयांचं अंतर 30,000पेक्षा कमी होतं आणि 117 जागेवरती 30,000पेक्षा जास्त होतं. माझं ह्या SIR बद्दलचं मत असं आहे की SIR होणं गरजेचं होतं. SIR मध्ये जी मृत आहे, ज्यांची दुहेरी नावं नोंदवली गेली, अशा सगळ्या लोकांना या मतदान प्रक्रियेतनं बाद करणं गरजेचं होतं. ते केलं गेलं. पण असे पण खूप लोक होते बंगालमध्ये की ज्यांचं कुठल्याही मतदारसंघामध्ये नाव नव्हतं किंवा ते केवळ कागदपत्र त्यांची काही विहित पद्धती होती त्याला देण्यामध्ये कमी पडले किंवा ते राज्याच्या बाहेर होते वगैरे. तर अशा लोकांचं सुद्धा बहुसंख्येनं मतदान कमी झालं, मतदार यादीतली नावं वगळली गेली. तिथं थोडीशी भारतीय जनता SIR नोंदवणाऱ्या इलेक्शन कमिशननं तिथे थोडीशी सहानुभूती दाखवणं अपेक्षित होतं, त्यांनी दाखवले. भाजपनं 128 जागा ह्या 30,000पेक्षा कमीच्या फरकाने जिंकल्या. बंगालमध्ये 30,000पेक्षा कमी मताधिक्यानं जिंकलेल्या 176 जागापैकी भाजपच्या 128 आहेत, तर 30,000पेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकलेल्या 117 जागापैकी भाजपच्या 79 जागा आहेत. तृणमूलच्या 44 जागावर विजयाचं मताधिक्य 30,000पेक्षा कमी आहे. 36 जागावरती 30,000पेक्षा हे जास्त मताधिक्य राहिलेलं आहे. 2021 मध्ये भाजपच्या 77 पैकी 72 जागावर विजयाचं मताधिक्य 30,000पेक्षा कमी होतं. टक्केवारीत पाहिलं तर भाजपनं यावेळी 62 जागा 30,000पेक्षा कमी मताधिक्यानं जिंकल्या. तर 2021 मध्ये अशा जागा 93.5% होत्या. साल 2021 मध्ये 121 जागावर तृणमूलच्या विजयाचं अंतर 30,000पेक्षा कमी होतं आणि 94 जागावर 30,000पेक्षा जास्त होतं. म्हणजेच बहुमताच्या पक्षासाठी हे आकडे ट्रेंड दर्शवतात. आता याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं तेही महत्वाचं आहे. SIR संदर्भात ममता बॅनर्जीच्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की जर रद्द केलेल्या मतांची संख्या विजयाच्या फरकापेक्षा कमी असेल तर न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, कारण त्या मताच्या अस्तित्वामुळं किंवा अनुपस्थितीमुळे निकालावर परिणाम होत नाही. न्यायालयाने असं म्हटलंय की हस्तक्षेप तेव्हाच केला जाईल जेव्हा हे दाखवता येईल की रद्द केलेली मतं इतकी जास्त होती की ती विजय आणि पराजयाचा फरक बदलू शकत होती. आता याचं उदाहरण बघा. समजा विजेत्याला 1,00,000 मतं मिळाली आणि जवळच्या प्रतिस्पर्ध्याला 95,000 मतं मिळाली, तर फरक 5,000 मताचा आहे. जर रद्द केलेली 5,000पेक्षा कमी मतं असतील तर त्याचा परिणाम होणार नाही, पण जास्त असतील तर निकालावरती परिणाम शक्य आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हे डिस्क्लेमर दिलेलं. अर्थात सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण केव्हा सुनावणीला येईल, केव्हा निकाल लागेल ते सर्वोच्च न्यायालय सांगू जाणं. पण हे सांगणं महाराष्ट्राला गरजेचं होतं की पश्चिम बंगालमधल्या विजयाचा जो काही आत्ताचा संदर्भ आहे तो अजूनही संपलेला नाही. जरी मुख्यमंत्री भाजपचे झाले असले तरी आत्ताही तोच संदर्भ आहे की ही निवडणूक भाजपनं आमच्यापासून चोरून घेतली आणि म्हणून ते सर्वोच्च न्यायालयात प्रकरण केलं. जे मला असं वाटतं की ऑब्जेक्टिव्हली पाहणारे पत्रकार आणि जे कोणी माध्यम असतील त्यांनी हे महाराष्ट्राला सांगायला पाहिजे, जे मी सांगेन. थांबूया. थँक्यू.